मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर डिझेल टंचाईचं मोठे संकट कोसळले. मान्सूनपूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात असतानाच डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडले. मस्साजोग येथील पेट्रोल पंपावर पहाटे 5 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि कॅनसह लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतीची कामं सोडून तासनतास डिझेलसाठी थांबावे लागत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंपावर डिझेलचा मर्यादित साठा असल्याचं सांगत एका शेतकऱ्याला केवळ 2,000 रुपयांचंच डिझेल दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर मशागत करण्यासाठी हे डिझेल अपुरे ठरत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर शेतात उभेच आहेत. जर वेळेत मशागत झाली नाही तर पावसाळा सुरू झाल्यानंतर पेरणी लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान डिझेल उपलब्धतेअभावी काही ठिकाणी शेतकरी आणि प्रशासनामध्ये किरकोळ वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर बनत असून शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जो शेतकरी देशाचं पोट भरतो त्याला स्वतःच्या शेतीसाठी डिझेल मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा शब्दात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी करत डिझेल थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे या ठिकाणी तुम्ही डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्या? डिझेल भेटतच नाही त्यामुळे काय 2-2 दिवस रांगायला राहावं लागतं. काही वेळेस परत जावं लागतं संपत आलं की. काय नेमकी काय परिस्थिती आहे, कशामुळे डिझेल भेटत नाही? ते काय शासनाचं काय धोरण आहे काय माहीत आता. त्याच्यामुळे काय डिझेलचं मिळच लागत नाही. किती लागायले तुम्हाला डिझेल? डिझेल 50 लिटर लागतं रोज, पण मिळतच नाही तर काय 2-2 पण ते कशाला एवढं लागतं? शेतीच्या कामाला. नांगरण नाही, मोगडं नाही. आता शेतीची कामं चालू झाली ना, आता पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे नाही भेटत. आणखीन काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. मला सांगा काय ही जी परिस्थिती उद्भवली, काय नेमकं कारण आहे त्याच्यासाठी एवढं डिझेल कायसाठी लागतं? कारण शेतकऱ्याचं धोरण आपलं सरकारचं धोरण असलं काम आता तोंडावर येतं पाऊस काळ आणि शेतकऱ्यालाच पण असं अडचणी राहणार. त्याच्यामुळे एकीकडून सरकारकडून तर सांगण्यात येतं की आम्ही म्हणजे सगळा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा सगळा सुरळीत आहे, गॅस देखील सुरळीत आहे. मात्र अशी परिस्थिती उद्भवण्याचं कारण काय वाटतंय नेमकं सरकार? सरकारचंच धोरण आहे, आंधळ धोरण सगळं. हां, शेतकऱ्याला आता डिझेल पेट्रोलचं टायमाला मिळत नाही, शेतकऱ्याच्या कामाला तर वांडावर. काय केलं पाहिजे त्यांनी, काय उपाययोजना केल्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्याला तर त्यांनी खरं तर बांधावर नेऊन डिझेल द्यायला पाहिजे. तर शेतकऱ्याला तसं होत नाही. शेतकऱ्याच्या घरून धान्य त्यांना खायला जमतं आणि डिझेल नेऊन द्यायला काय अडचणी आली त्यांना. शेतकऱ्याला डिझेल बांधावं पाहिजे ट्रॅक्टरला. हो काय भैया एक युवा शेतकरी आहेत, काय लाईन लागली काय नेमकं सांगा? काय डिझेलमुळेच आहे. हां आपल्याला सांगायला सांगायला काय आहे ते या ठिकाणी हे सगळे शेतकरी आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी डिझेलसाठी रांगा लागलेल्या आहेत. मला सांगा काय नेमकं कारण आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे? खरं तर आता शेतकऱ्यांचे या ठिकाणी आपण पाहिलं तर मशागतीचे कामं चालू आहेत. एकतर पहिलं शेतकरी परेशान आहे. पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्याला कुठल्याच मालाला भाव मिळाला नाही. त्याचा प्रचंड खर्च त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. त्याचाच त्यानं अनेक दुकानदारांचे असतील, खत बियाणे या लोकांचे असतील, पहिलंच कर्ज तो फेडू शकला नाही आणि त्यानंतर पुन्हा ह्या डिझेलचं संकट आलं आहे. आज मशागतीचे काम करत असताना जे काही आता तर बैल बारदाना कुणाकडेच राहिला नाही, सगळेजण वाहनाचा वापर करत आहेत. परंतु डिझेल मिळत नसेल आणि वेळेवर जर कामं होत नसतील तर पुन्हा आणखीन शेतकरी संकटात जातो आहे. यासाठी शासनानं काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. किमान शेतकऱ्यासाठी तरी मशागतीच्या वेळेस तरी वेगळा काहीतरी पर्याय देऊन त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना इंधन पुरवठा कसा होईल यासाठी आवश्यक ती पावलं उचलणं हे सध्या तरी नितांत गरजेचं आहे. काय सांगाल, कधीपासून लाईनला उभा आहेत तुम्ही त्या ठिकाणी? 5 वाजल्यापासून. किती? 5 वाजल्यापासून. बरं. काय कशामुळं? हे शेतीच्या कामासाठी हां. तेल भेटत नाही त्याच्यामुळे 5 वाजल्यापासून उभं आहेत आम्ही. काय नेमकं कारण आहे, तुम्हाला काय वाटतंय कशामुळे परिस्थिती उद्भवली? आता हे ह्याच्या महागाईमुळं, युद्धामुळे ह्याच्यामुळंच हे झालेलं आहे. कोणती महागाई? सगळीच महागाई आली ना त्यात. डिझेल आली, पेट्रोल आली, पुन्हा खत बी. त्याच्यामुळे किती शेती आहे तुम्हाला? 10 एकर आहे. मग आता डिझेल किती लागणार आहे? आता लागणार आहे लय मोठं, पण दिलं पाहिजे ना सगळ्यांना. देणार कोण आहे? ते पंप मालक. हं. हो. अच्छा.
पंप मालकाला कुठून येणार आहे ते डिझेल सगळं? ते काय आपल्याला माहिती आहे कुठून आणते ते हा मला आपलं नाही, सरकार तर सांगतंय की तिकडून पूर्ण सगळं सुरळीत आहे म्हणून. ते कसे आणतात काय आपल्याला तरी काय माहिती आहे का तेवढं आपलं नेण्याचं काम आलं म्हणजे कधी बार मग किती वाजता यावं लागलं इकडे पंपावर? 5 वाजता आलो की हां, 5 वाजल्यापासून. हो 2-2.5 तास झाले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.